CCN न्यूज, एक पाऊल महाराष्ट्रासाठी। चिखली शहरातील सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असणारे जय माता दी मित्र मंडळाच्या वतीने आज 26/11 रोजी मुंबईमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना व नागरिकांना अभिवादन करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। जय माता दी मित्र मंडळाच्या वतीने यावेळी 5000 मेणबत्त्या पेटवण्यात आल्या व शहीदांचे स्मरण करण्यात आले। या कार्यक्रमाला चिखली विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्यासह जय माता दी मित्र मंडळाचे सर्व सदस्य व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना आमदार श्वेता महाले यांनी शहीदांप्रती आपल्या संवेदना व्यक्त करत भारत मातेचे रक्षण करणाऱ्या शहीदांप्रती देश कायमच कृतज्ञ राहील अशी भावना व्यक्त करत अभिवादन केले व श्रद्धांजली अर्पण केली। सर्वसामान्य नागरिक म्हणून कायम आजचा दिवस हा त्या ठिकाणी स्मरणात राहतो। अतिशय वेदनादायी दुःखदायी हा आजचा दिवस आहे। भारत मातेची सेवा करणारे शहीद जवान आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये या भ्याड हल्ल्यामध्ये आपण गमावलेत। मुंबईमध्ये गेल्यानंतर जेव्हा जेव्हा त्या भागामध्ये जातो तेव्हा तेव्हा त्या ज्या काही खुणा आहेत त्या जुन्या आठवणीला उजाळा देतात, परंतु त्या आठवणी सुद्धा एवढ्या दुःखदायक आहेत की डोळ्यामधनं पाणी आल्याशिवाय राहत नाही। मुंबईला आमदार निवासच्या अपोजिट कॅफे लिओपोल्ड म्हणून आहे, तिथे अजूनही फायरिंग केल्याच्या ज्या खुणा आहेत त्या तशाच तिथे आहेत। जगभरातून टुरिस्ट येतात, ते त्या खुणा पाहण्यासाठी त्या कॅफेमध्ये येतात आणि अतिशय मन हेलावून जातं। आज आपण बघतोय की सर्वसामान्य माणूस आपलं आयुष्य जगत असताना जे काम आपल्या संरक्षणासाठी आपले जवान शहीद झालेले करतात किंवा जे सध्या आहे ते करतात, त्या कामाला कुठेतरी आपण वंदन केलं पाहिजे। जे जवान शहीद झालेत त्यांनी प्राणाची आहुती दिली, त्यांचं स्मरण आजच्या दिवशी झालं पाहिजे। ही भावना मनामध्ये ठेवून चिखलीमध्ये आपला तो जय माता दी मित्र परिवार महाराष्ट्र राज्य आपले गजू भाऊ तारू यांच्या माध्यमातून हा उपक्रम कुठेही खंड न पडू देता आपण करत आहोत। कुठेतरी माणुसकी जिवंत आहे असा भास या अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून होतो। मी आपल्या सर्वांच्या वतीने शहीद जवान आणि त्या भ्याड हल्ल्यामध्ये प्राण गमावलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।